नमस्कार मंडळी. सध्या आंब्याचं सीझन चालू आहे. तर आंब्याच्या रसापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कोणी मोदक बनवतं, कोणी आंब्याची बर्फी, आंब्याचे लाडू, तसंच रसपुरी म्हणजेच आंब्याचा रस आणि छान खमंग किंवा पुरणाची पोळी आणि आंब्याचा रस. पण आज आपण एक छान असा युनिक असा पदार्थ बनवणार आहोत. तर आपण इथे आंब्याची पोळी बनवलेली आहे. मंडळी, गैरसमज करू नका. जसा रस आपण उन्हामध्ये ठेवून त्याची पोळी बनवतो ती नव्हे बरं का. जशी आपण पुरणाची पोळी बनवतो तसंच आंब्याच्या स्वादाची एक पुरणाची पोळी किंवा मँगो फ्लेवर म्हणजेच आंब्याच्या स्वादाची एक सांजा पोळी बनवणार आहोत. तर ती कशी बनवायची हे मी तुम्हाला पटकन सांगते. इथे काय केलेले, मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे भरून मोहन टाकलं, थंड तेल, रेग्युलर टेम्परेचरचं तेल. चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आणि एक आंब्याचा गर घेऊन ना त्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि छान मऊसर असं कणिक मळून घेतलेले आहे, जसं आपण पुरणासाठी करतो ना त्याच पद्धतीने. आणि त्यामध्ये ना आता मँगो म्हटल्यानंतर पीठ आहे, ते सर्व मिक्स झाल्यावरती त्याचा असं स्ट्रॉंग फ्लेवर लागत नाही, म्हणून मी इथे इसेन्स वापरला. तर इसेन्स वापरणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला नाही वापरायचं तर तुम्ही इसेन्स नका वापरू. आता हे कणिक आहे ना छान सॉफ्ट मळून आहे ना आपण झाकून ठेवायचं आहे. आता आपण सारणाची तयारी करूयात. त्यासाठी इथे कढई गरम केली, त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलं आहे. त्यामध्ये एक छोटी वाटी भरून बारीक रवा घेतलेला आहे 0 नंबरचा. छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे मंद गॅसवरती. त्यामध्ये एक आंब्याचा रस घेतलेला आहे साधारण 1 वाटी भरून आणि तो मिक्स करायचा त्यामध्ये. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये की आपण दूध टाकायचं. दूध आहे ना थोडं कोमट किंवा गरम टाका आणि आपण इथे पाऊण वाटी साखर घेतली. आता साखरचं प्रमाण आंबा किती गोड आहे किंवा तुम्ही किती गोड खातात तितपत त्यावरती ते अवलंबून आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही प्रमाण कमी अधिक करू शकतात. याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटची पावडरसुद्धा वापरू शकतात. ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकतात. इथे दूध मी थोडं थोडं टाकलेलं आहे आवश्यकतेनुसार. आपल्याला हे सारण एकीने पुरणामध्ये म्हणजे ज्या पोळीमध्ये आपल्याला स्टफ करायचं आहे, तर ते त्या पद्धतीने त्याचा सॉफ्टनेस असायला हवा. जास्त पातळ नाही आणि किंवा जास्त कोरडं नाही. त्यामध्ये आपण आहे ना थोडीशी मिल्क पावडर टाकलेली आहे. छान असं मस्त मऊ असं सांजा शिजवून घ्यायचा आहे आणि कढईला अजिबात चिटकत नाही आहे इतपत तो छान असा परतून घ्यायचा आणि कढईला चिकटला नाही म्हणजे समजायचं आपलं हे जे सारण आहे ते पूर्णपणे तयार आहे. हे थंड केल्यानंतर आपल्याला पोळीमध्ये स्टफ करायचं आहे. तर जास्तसुद्धा कोरडं करू नका, थोडंसं मिडियम ओलसर म्हणजे आपल्याला पोळी लाटता येईल इतपत ते प्रमाण झालं पाहिजे. तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये त्याचा टेक्स्चर कसा आहे. आता आपण हे सांजा तयार करून घेतलेलं आहे, त्यामध्ये ना आपण थोडी वेलची पूड आणि जायफळ पूड टाकणार आहेत आपल्या आवडीनुसार आणि छान मिक्स करून आहे ना 5 मिनटं वाफ भरू द्यायची आणि थंड करायला ठेवायचं. हे सारण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे वापरायचं आहे. कणिकसुद्धा पुन्हा एकदा तेलाचा हात लावून आहे ना छान अशी तिंबून घ्यायची, मऊ करून घ्यायची आणि त्याच्या आहेत ना तुम्हाला आता तुम्ही अगदी सुगरण असाल तर एक पारीसुद्धा तुम्ही पोळी म्हणजे लाटी घेऊन त्यामध्ये हे सारण भरू शकतात किंवा अशा पद्धतीने 2 छोट्या छोट्या अशा पुरीच्या साईडच्या अशा लाट्या करून घ्यायच्या, पाऱ्या करून घ्यायच्या आणि त्यामध्ये छान पुरण जसं भरतो तसा हा सांजा भरून घ्यायचा. छान असं व्यवस्थित प्रेस करून आपण अलगद हाताने अशी ही पोळी लाटून घ्यायची. तर ही पुरणाची सांजा पोळी आहे. छान अशी लाटून घ्यायची आणि तेल किंवा तूप लावून छान शेकून घ्यायची. तर मला तर हे गोड पदार्थ म्हटल्यानंतर ना थोडे खमंग भाजून आवडतात आणि तुम्हाला जर तसं खमंग नको असेल तर गव्हाळ्या रंगावरती सुद्धा तुम्ही भाजू शकतात. पण छान असं खरपूस खमंग छान लागतात त्या पोळ्या. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप वापरा, पण तूप वापरलं तर अगदी छान टेस्ट लागते. छान अशा पोळ्या आपण लाटून घ्यायच्या आणि तूप लावून आहे ना छान शेकून घ्यायच्या. जसं आपण पुरणाची पोळी करतो अगदी तसंच. तर तुम्ही बघू शकता आणि या पिठामध्ये ना तुम्ही थोडीशी चिमूटभर हळद टाका म्हणजे छान कलर येईल. आपल्याला नॅचरल कलर आहे हा. या पोळीचा आपण एक्स्ट्रा कलर वापरलेला नाही आहे. फक्त मी त्यामध्ये आवडीनुसार मँगोचा इसेन्स टाकलेला आहे. तो तुम्ही स्किप केला तरी काही हरकत नाही आहे. छान अशा पोळ्या करून घ्यायच्या आणि आंब्याच्या रसाबरोबर गरमागरम तूप किंवा दूध याबरोबर खाऊ शकतात
किंवा असंही नुसतं खमंग तूप लावून गरमागरम अशी पोळी तुम्ही खाऊ शकतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आवडली ना तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये आपल्या चॅनलची लिंक तुम्ही शेअर करू शकतात. काहीतरी युनिक वेगळी रेसिपी नक्कीच ट्राय करायला पाहिजे. तुम्ही कोणत्या शहरातून ही रेसिपी पाहत आहात, हा व्हिडिओ पाहत आहात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि इंस्टाग्राम, फेसबुक यावरती सुद्धा मोहिनी फूड अँड ब्लॉग्स या नावाने पेज आहे आणि आपलं अकाउंटसुद्धा आहे इंस्टाग्रामवरती. तिथेही जाऊन तुम्ही फॉलो करू शकतात. अशाच वेगवेगळ्या युनिक रेसिपी ज्या आपण सहज करू शकतो आपल्या घरच्या साहित्यामध्ये, अशा रेसिपी आपण अपलोड करत असतो. तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला वारंवार भेट देत राहा आणि बेल आयकॉन प्रेस केला ना मंडळी तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर चला भेटूयात आपण अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. आणि ही रेसिपी ट्राय केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला आवडली की नाही ते. तर चला भेटूयात. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.